नमस्कार मंडळी, आजची माझी रेसिपी आहे चिकन मोमोज। चला तर मग आता आपण बनवूया चिकन मोमोज। हे मी चिकन आणले, धुवून साफ करून घेतले। आता मी ह्याला मिक्सर मध्ये बारीक करून घेते। हे अद्रक, लसूण, हिरवी मिरची याची मी पेस्ट करून घेतली आहे। हे चिकन मोमोज साठी मी वाटून घेतले ह्याच्यात मिक्सर मध्ये। आता आपण हे काढून घेऊ। आता ह्याच्यात मी कांदा टाकते बारीक चिरलेला। हे लसूण, अद्रक, हिरवी मिरचीचं वाटलेलं आहे हे टाकते। कोथिंबीर टाकते। धना पावडर टाकते। ह्याच्यात लिंबाचा रस पिळते। आपण विनेगर असेल तर विनेगर पण टाकू शकता ह्याच्यात। माझ्याकडे विनेगर नाहीये म्हणून मी लिंबाचा रस पिळते। ह्याच्यात एक अख्ख्या लिंबाचा रस टाकते। चवीपुरतं मीठ टाकते मी। हा सोया सॉस टाकते मी ह्याच्यात, सोया सॉस। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। थोडीशी लाल मिरची पण टाकली आहे मी। आता आपण हे सगळं पूर्ण मिक्स करून घेऊ। असं सगळं एक करून घेऊ। हे मोमोज मध्ये भरायचं आपलं सारण झालं। आता हे असं पूर्ण सगळं एकत्र करून घेऊया। हे आपलं मोमोजचं सारण तयार झाले। आता अशा प्रकारे आपण आता ह्याला ठेवून देऊ। आणि आता आपण पुढचं अशा प्रकारे आपण सगळं मिसळून सारण तयार केले। आता आपण हे मी मैद्याचं पीठ आधीच मळून ठेवलं होतं। आता थोडीशी मी मालिश करते। हा मैदा आहे। मैद्याचं पीठ आपण आपल्याला करंज्याला कसं मळतोय तसं मळून ठेवायचं। मोमोज साठी करंज्याला आपण कसं पीठ मळतो तसंच मैद्याचं पीठ मळायचं। एवढी मी हे घेते पेढा, अशी पेढ्याच्या साईजचं। आपण मोमोज बनवायला सुरुवात करूया आता। आता आपण ह्याचं एक छोटीशी पुरी टाइप लाटून घेऊ। जास्त पातळ पण नाही लाटायचं आणि जास्त जाड पण नाही लाटायचं, मीडियम टाइप लाटायचं। एवढंच आपलं लाटून घ्यायचं बस। एवढं असं लाटायचं। आता ह्याच्यात आपण हे सारण भरायचं। एवढं असं हे सारण घ्यायचं। एवढंच असं सारण घेऊन आपण असं मोदक जसं बनवतोय तसं बनवायचं। मोदक टाइप बनवायचं। आपण ह्याला आधी साईडने पाणी लावायचं म्हणजे ते चिटकून बसते, खोलणार नाही। आता आपण हे अशा प्लेट बनवायच्या।
अशा एकदम प्लेट बनवून असं चिटकवायचं पाण्याला. ह्या अशा पद्धतीने त्याचा आकार द्यायचा आपण. हे असं आपल्याला स्टॉलवर हॉटेलवर असेच भेटतात. आणि हे एकदम चांगलं चिटकवून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपण सगळे मोमोज करून घेऊ. हे अशा प्रकारे मी दुसरा पण मोमोज तयार केला. अशा प्रकारे आपण सगळे मोमोज बनवून घेऊ. म्हणजे सगळे अशा प्रकारे मोमोज बनवून झाले. मी वेगळ्या ह्याचे बनवले डिझाईनचे हे असे. आता आपण ह्याला उकडून घेऊया. आपण ह्याला ना वाफून घेऊ. हे आता मी इडलीच्या भांड्यामध्ये ह्याला कुकरच्या डब्यात खाली तेल लावून ह्याला मी वाफायला ठेवणार आहे. आता आपण हे वाफ लावून घेऊया. चला 10 ते 15 मिनिटं ह्याला वाफून घेऊया. अशा प्रकारे माझे मोमोज तयार झाले बघा. वाफवून घेतले मी, एकदम छान झालेत, चांगले वाफवलेत. आणि तुम्ही पण असेच ट्राय करा, खूप टेस्टी होतात. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.